नमस्कार, माझ्या घरच्या स्वाद या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे डाळ वांग. तर काही जणांनी ही रेसिपी पहिल्यांदाच ऐकलेली असेल, की डाळ वांग हा काय नक्की प्रकार आहे. तर काही नाही, एकदम सोपा प्रकार आहे, जो की 10 मिनिटात आपली ही भाजी होऊन जाते किंवा वरण होऊन जातं. तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा रोजच्या तुम्ही डब्यासाठी ही भाजी देऊ शकता. त्यासाठी मी अर्धी वाटी आधी तूर डाळ घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडीशी हळद घातली. त्यानंतर मग मी ह्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं हिंग आणि त्यानंतर मी ह्याला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तर बघा आपण याच्या आधी 2 शिट्ट्या करून घेऊयात. मसाले बघून घेऊयात. त्यासाठी मी आधी गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा, थोडंसं धन पावडर घेतलेला आहे आणि आपला जो घरचा कांदा लसूण मसाला असतो ना, तो घेतलेला आहे. कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. त्यानंतर बघा मी इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे 2 ते 3 चमचे. आता मी इथे एक वांग घेतलं होतं, जे मीडियम आकाराचं आपलं वांग येतं बघा, भरतासारखंच वांग असतं ते, पण मीडियम आकाराचं असतं. ते मी इथे घेतलेलं आहे आणि याचे असे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही यामध्ये आपले जे वांगी असतात, गावरान वांगी असतात, त्याचा सुद्धा वापर यामध्ये तुम्ही करू शकता. त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये बघा इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे, 2 चमचे धन पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 खडे मी इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर आपण खोबरं आणि धन जे आहे ते चांगलं खरपूस असं तव्यावरती भाजून घेऊयात. खोबरं जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे जो भाजीला चव आहे ती एकदम छान आणि अशी रिफ्रेशिंग येते. तर बघा इथे मी खोबरं आणि धन भाजून घेतलेलं आहे. छान असं खोबरं थोडंसं लालसर झालेलं आहे. तेव्हा आपण हे काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये त्याला चांगलं असं पावडर करून घेऊयात त्याची. बघा मी इथे मिक्सरमध्ये याची पावडर करून घेतलेली आहे. तर किती जाडसर ठेवलेलं आहे ते तुम्हाला दिसतं आहे. जास्त जाडसर नाही ठेवायचंय, पावडर केली तरी तुम्ही तरी चालेल. त्यानंतर इथे आपलं आता वरण तयार झालेलं आहे तूर डाळीचं. तर आपण थोडंसं विक्सनी किंवा आपल्याकडे विक्स असतं घरी किंवा रवीचा वापर करून आपण ह्याला असं हलवून बारीक करून घेऊयात. तर मी ते जे वापर केलेला आहे विक्सचा त्याने मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते कढई घेतली. कढईमध्ये तेल चांगलं गरम केलेलं आहे. फोडणीसाठी आपल्याला तेल चांगलं आणि कडकडीत गरम करायचं आहे. तेव्हाच फोडणी ही चांगली बसते. तर मी ते तेल चांगलं कडकडीत गरम केलं. त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा आपली मोहरी घातलेली आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये मी घातलेलं आहे थोडंसं जिरं आणि मोहरी आणि जिरं तडतडलं की आपल्याला यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता छान असा भरपूर घाला, त्यामुळे भाजीला चांगली चव येते. कढीपत्ता चांगला तडतडला आणि फोडणी आपली चांगली तडतडली की मग आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी. तर बघा मी इथे वांग्याच्या फोडी घातलेल्या आहेत. तर वांगी जी आहेत ती आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत आणि त्याला एक वाफ आणून घ्यायची आहे. थोडासा लालसर रंग जेव्हा वांग्यांवरती चढायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला त्याची एक वाफ करून घ्यायची आहे. बघा इथे मी वांगी जी आहेत ती परतून त्याच्या एक वाफवून घेते त्यांना. 2 ते 3 मिनिटात ही वांगी वाफवून तयार होतात. आता वाफ आल्यानंतर बघा ही थोडीशी लालसर अशी दिसतात. तेव्हा समजायचं की आपली जी वांगी आहेत ती शिजून झालेली आहेत. त्यानंतर मग आपण यामध्ये घालून घेऊयात जे आपण वरण केलं होतं तूर डाळीचं ते घालून घेऊयात. त्याआधी बघा मी याच्यामध्ये थोडासा जो ड्राय मसाला आपण तयार केला होता ना तो घातलेला आहे. त्याला असं अर्धा मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये जे आपण वरण केलं होतं तूर डाळीचं ते घालायचं आहे. आता हे जे छान तूर डाळीचं डाळ वांग आहे ते खूपच छान लागतं चवीला आणि थोडंसं वेगळी चव येते तोंडाला. तुम्ही डब्यामध्ये सुद्धा थोडंसं घट्ट असं करून देऊ शकता. पातळ करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने यामध्ये पाणी घालू शकता. तर मी थोडंसं घट्ट, मीडियम घट्ट यामध्ये ठेवलेलं आहे. तूर डाळीची डाळ ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आपले जे मसाले आहेत ते सगळे ह्यामध्ये घालायचे आहेत. मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 10 ते 15 सेकंद आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. पाणी तुमच्या आवश्यकतेनुसारच घाला. जास्त घालायचं असेल तर तुम्ही एकदम पातळ करायचे असेल तर तुम्ही घालू शकता किंवा घट्ट ठेवायचे असेल तर कमी पाणी घालू शकता. फक्त पाणी घालताना पाणी आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचंय, जेणेकरून भाजीची चव आहे ती जाणार नाही. तर बघा इथे मी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला एक
उकळी आणायची आहे याची. तर उकळी आणण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटात याला उकळी होऊन जाते. मीडियम गॅस ठेवा तुम्ही, छानपैकी मस्त होऊन जाते. तर बघा इथे मी डाळ वांग आपलं तयार झालेलं आहे. एक उकळी आलेली आहे याला आणि मी इथे गॅस बंद करत आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी इथून वरतून आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे. तर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि तयार झाले बघा आपलं डाळ वांग. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दाण्याच्या कुटाचा सुद्धा वापर इथे करू शकता. दाण्याचं कूट सुद्धा वरतून तुम्ही यामध्ये घालू शकता. तर बघा इथे माझा डाळ वांग आता तयार झालेला आहे. मस्त आता मी डबा भरते. तर आज आपण पाहून घेऊयात वांग्याचे फायदे. तर वांग्यामध्ये आपल्याला 35 कॅलरीज असतात. त्यामुळे एका वांग्यामध्ये 35 कॅलरीज असल्यामुळे आपल्याला कॅलरीज त्यानंतर फायबर भरपूर प्रमाणात मिळते. त्यानंतर बघा वांगे आपल्याला पोटाच्या तक्रारींपासून सुद्धा लांब ठेवते. तर आज जो मी वांग्याचा प्रकार वापरला होता तो रमे किंवा कल्यामी या वांग्याच्या जातींपैकी एक होता.